चल ना आवर ना, किती वाजले बघ. सरबत आहे का? आणि चमकत आहे सगळं घर. कसलं भारी दिसतंय ना, खायला पण भारी. अरे कानातलं काढ. आणि कांत या शब्दाचा अर्थ आहे अनमोल रत्न. हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आता आणि मी सकाळी आज पोहे बनवायची तयारी करत आहे. कारण आज आहे रविवार, सगळ्यांना सुट्टी असते आणि सगळेजण थोडेसे उशिरा उठतात, म्हणून मी आता पोहे बनवत आहे नाश्त्यासाठी. आणि या इथं गॅसवरती राजमा शिजायला ठेवलेला आहे या डेचकीमध्ये दुपारच्या जेवणासाठी. शिजायला थोडासा वेळ लागतो ना, म्हणून मी लवकर शिजायला ठेवलेला आहे. आणि सकाळी माझी तुळशी पूजन झालेली आहे, चौकट पूजन झालेली आहे. त्याचबरोबर मी वरती टेरेसवरती पण जाऊन आलेले आहे. पक्ष्यांसाठी थोडंसं जल आणि धान्य पण ठेवून आलेली आहे. म्हटलं आता नाश्ता करावा. आता पटकन पोहे बनवते. खमंग पोहे तयार झालेले आहेत आणि मी ताटामध्ये घेत आहे माझ्यासाठी वाढून. वा वा वा, वास खूप खमंग येत आहे पोह्यांचा. चला तर मग मी आता एकटीच पोहे खात आहे, कारण फोंडेजी गेलेले आहेत बाहेर. दादू आणि मना त्यांचं आवरत आहेत. इथं आहेत पोहे आणि हा आहे रोस्टेड चिवडा. तर तुम्ही सुद्धा या टेस्टी पोहे खायला. माझे पोहे खाऊन झालेले आहेत आणि आमच्या घरातलं एक विहंगम दृश्य दाखवते तुम्हाला. आता दुर्मिळ दृश्य आहे हे. म्हणजे याच्यामध्ये फक्त मी नाहीये नाश्ता करायला, तिघजण मस्त नाश्ता करत आहेत. मना कसे बनले बाळा पोहे? हा, फक्त यार लिंबू पिळू नकोस. कानातलं काढ ना. कानातलं काढ. क्या ही बोले अभी इनको. जेवताना बुरा मत मान बेटा, पप्पा की सुन ले. मैं पापा के लिए बहुत जगह है, उनका डांटना उस कोने में पड़ा. हाँ जी, दादू खाने के पीछे पड़ा. बातम्या बघा. फोंडेजी आता आलेले आहेत. मग कसाला कार्यक्रम फोंडेजी? येत जावर तुम्ही पण. अरे आम्ही कसं काय, महिला नसतात तिथं, मुलांना घेऊन जात जा. मुलांनी पण मेरे 2 रतन को लेके जाओ. तू भी रतन आहे, बडा वाला रतन आहे, हे छोटा वाला आहे. दादूचं नाव आहे श्रीकांत आणि माझ्या मनाचं नाव आहे सूर्यकांत. कोणालाच माहित नाही. आणि कांत या शब्दाचा अर्थ आहे अनमोल रत्न, म्हणजे श्रीकांत. श्री म्हणजे गणेशाचा एक श्री असतो, त्याच्यामधला श्री कांत आणि सूर्यकांत. कांतचा शब्द, कांत या शब्दाचा अर्थ आहे रत्न, एक अनमोल रत्न. म्हणजे मी चंद्रकांत. माझा अनमोल रत्न तू. आणि माझं नाव आहे रतन, मी आज रिव्हील केलेलं आहे. मुलांचं पण नाव सूर्यकांत, श्रीकांत आणि चंद्रकांत. की डोले शोले. हा, दादू जेवण करताना अजिबात बोलत नाही, त्याला जेवणामध्ये खूप इंटरेस्ट आहे. खाने पे लगा है. चिवडा आहे फोंडेजी, खावा रोस्टेड चिवडा आहे. दूध पण चांगलं उकळलेलं आहे आणि राजमा सुद्धा चांगला शिजलेला आहे, मऊसूत. ऍज युजल फोन घेऊन बसलेले आहेत. 1 तास झालं. चल ना आवर ना, किती वाजले बघ. जायचंय. चल. हा, आम्ही आमच्या दुसऱ्या घरी जाणार आहोत, पण त्याच्या अगोदर भात आणि राजमा बनवते. आणि इकडे दादू महाराजने आत्ता झाडू मारलेला आहे. हे राजे आमचे बघा फोन घेऊन बसलेले आहेत. अरे पचला का बाळा? खाना पच गया, आता राजमा चावल खा. उठ, हे कपडे घड्या घाल धुतलेले. आणि मी आज माझे कपडे हातावर धुतलेले आहेत, मशीनला नाही लावले. तर हे आता सुकायला टाकते आणि चिरंजीव त्यांचे कपडे मशीन लावतील थोड्या वेळाने. मी माझे धुतलेले आहेत. आता पटकन राजमा चावल बनवते आणि निघतो आम्ही. म्हणजे माय इथं राजमा बनवते, एकदम घट्टवाला, एकदम काश्मीरवाला राजमा, शिमलावाला. आज दुपारच्या जेवणामध्ये राजमा आणि भातच आहे. 11 वाजता या तिघांनी नाश्ता केलेला आहे. दुपारी जेव्हा खायचं तेव्हा खातील. हा, मी बनवून ठेवून जाते. कुठे जाते? चाललोय आपल्या दुसऱ्या घरी. हा, दुसऱ्या घरी. मान तिखट कमी करू नका. ठीक, तिखट जरा कमी टाकलं, मनाचं पोट बिघडलेलं आहे ना. खूपच तिखट खाताय. हादडतोय तिखट. वा वा, टेक्स्चर बघा. आता याला 5 ते 10 मिनिटं चांगला तेलामध्ये भाजायचा, असा तेलामध्ये तळायचा मसाला. मग याचा वास येतो. आल्यानंतर राजमा ओतायचा याच्यामध्ये.
फोंडेजी बोलले की आपण थोडं थोडं खाऊन जाऊया. हा भूक नको नंतर लागायला. तिथे गेल्यानंतर भूक लागेल आणि तिथे गेल्यानंतर मग पुन्हा मला काहीतरी बनवायला लावतील. हो खाऊन गेलेलं बरं. मोठे गरमा गरम भात. वा वा वा. हे माझं प्लेट आहे छोटूस, थोडंसंच खाणार आहे 2-3 घास. ओ माय गॉड कसलं भारी दिसतंय ना. खायला पण भारी. अरे कसलं भारी दिसतंय. अरे 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 काढक काढक. चला 100 रुपये काढायला हो काय रस्सा खाऊ शकते कारण की आईला संधिवात आहे. प्रोटीन युक्त आहार नाही खायचा आईला म्हणून आई राजमा नाही घेते. चल बस. पण हे कसलं सुंदर दिसतंय. ओ माय गॉड जापजूप 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 जापजूप. चला चला चला. हे घ्या मिस्टर फोंडे. फोंडेजी मग कसं बनलं राजमा चावल? छान, एकदम मस्त. धन्यवाद. ऐसे खाते रहो आप, ऐसे मी बनाते रहो. स्वादिष्ट भोजन झाल्यानंतर आम्ही आत्ता चाललेलो होतो आमच्या दुसऱ्या घरी. तर मी इथं दूध घेतलेलं आहे फोंडींच्या चहासाठी डब्यामध्ये आणि थोडीशी विलायची पण घेतलेली आहे. या पिशवीमध्ये पाण्याची बॉटल आणि दुधाचा डबा ठेवलेला आहे. अंजी येऊ का? आराम करूयो बेटा आती. पे ठेवा. आमचे रखवालदार झोपलेले आहेत छान मस्त. पांदीचा रस्ता पावसाळ्यात इथं गुडघ्याच्या वरपर्यंत पाणी असतं आणि आता बघा किती व्यवस्थित दिसत आहे रस्ता. आता काहीच वाटत नाही. पावसाळ्यात टेन्शन आहे. तिथं तर भरपूर पाणी असतं. तिथं तर कमरेपर्यंत पाणी असतं पुढं. असा रस्ता आहे. आता काहीच वाटत नाही. चांगल्या ठिकाणी आमचं घर आहे. फक्त रस्त्याचा प्रॉब्लेम आहे. किती सुंदर झाडी आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला, इकडं पण आणि इकडं पण. फक्त रस्त्याचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे इकडं राहायला यायला नको वाटतं. बाकी काही नाही. पोचले आहोत घरी. खूप ऊन लागले बाबा. बाप रे बाप काय धूळ आलेली आहे जबरदस्त. खूप धूळ आलेली आहे आणि आवळ्या झाड छान हिरवगार आलेलं आहे आणि पारिजातचं पण. सुकले नाहीत ह्या वेळेस अजिबात. फक्त ह्या कुंडीतलं हळदीचं झाड तेवढं जळालेलं आहे. चला आता झाडू मारून घेते स्वच्छ. पंचमुखी मारुती बघा किती शोभून दिसत आहेत आमच्या घराच्या वरती. चलिये. दुधाची पिशवी. दूध हे घ्या. फोंडूजी बोलले की मी बाहेर झाडू मारतो. म्हणलं ठीक आहे. मी घर झाडू मारून स्वच्छ केलेलं आहे. हे दोन्ही बेडरूम स्वच्छ झाडू मारलेले आहेत आणि हॉल पण छान झाडू मारलेला आहे. बघा कसं चमकत आहे हॉल. छान चमकत आहे सगळं घर आणि अंगण सुद्धा. बापरे पाऊस शुभ्र माती निघाली असेल फोंडेची होय ना. क्या ही करे. बघा मनुष्य राहायला नसले की असे हाल होतं. सगळीकडे माती धूळ होते आणि मनुष्याला राहायला एकदम छान स्वच्छता चिलबिल किलबिल सगळ्या घरातून होत असते. समोरचं डोंगर सुकलेलं दिसत आहे मला तरी. झूम करून दाखवते बघा. एखाद दुसरं हिरवळ झाड दिसत आहे. बाकी सगळा डोंगर सुकलेला आहे आणि इकडचा डोंगर सुद्धा सुकलेला दिसत आहे. डोंगराच्या वरती तर काळसर काळसर काहीतरी दिसत आहे. थोडीफारच हिरवी झाडं दिसत आहेत आणि आमचं शेवग्याचं झाड पण सुकलेलं दिसत आहे मला. कारण जवळजवळ 15 दिवस झालं आम्ही इकडं आलो नाही तर थोडंसं सुकलेलं दिसत आहे. आता याला पाणी घालतील फोंडेजी. ह्या वर्षी शेंगा काय खायला नाही मिळाल्या आम्हाला. कदाचित आता पुढच्या वर्षी शेंगा खायला मिळतील असं वाटतंय मला. थोडा वेळ बाहेर बसते खुर्ची टाकून मस्त आपलं हवेशीर. जी फोंडेजीने पाईप लावलेला आहे डायरेक्ट. येतंय पाणी
वा भाई वा वा वा. बकेट आणि मगनी पाणी घालायचं काय टेन्शन नाही. पपईला पण घाला फुंडूजी. त्याला नको आता बाजूला पपई खायच्या. ठीक आहे आता शेंगा खाऊयात. अरे भांडण करू नका चिमण्यानो. अरे 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 भांडण करतायत. एक खाली गेल्या उडून. फोंडूजी आता गाडी वॉश करत आहेत. कापड घ्या ना जरा फोंडूजी. कापड्याने थोडासा चोळा. सगळी जमीन तडकून गेलेली आहे. पानं पण देते, झाड पण देते थोडस. झाडावरती पण खूप दिवस गेले आहे. फोंडूजींचा आवडता चहा, इलायचीयुक्त चहा. वा वा वा. मोठा कप आहे ना, आज कप भरून प्या चहा. तुमच्यामुळे मला पण घ्यावं लागतं. मला तसं चहा नाही आवडत प्यायला. फोंडूजीमुळे घ्यावं लागतं आणि माझ्या हातून जास्त होतो नाही चहा. काही जास्त होतो, कुठलाही पदार्थ जास्त होतो. फोंडूजी थोडासा जास्त येतो. हे जे फोंडूजी आज चक्क दुधाचा चहा मिळालेला आहे तुम्हाला. नाहीतर इथं आम्ही पावडर आणतो, मिल्क पावडर, त्यात चहा बनतो इथं. आणि मी येते वेळेस आज या डब्यामध्ये ना दूध घेऊन आले थोडंसं. तर आज दुधाचा चहा मिळत आहे फोंडूजींना. बाहेर बसून चहाचा आनंद घेत आहेत फोंडूजी आणि मी इथं बसणार आहे. सांगा कसा बनलाय चहा. खूप सारी इलायची टाकलेली आहे त्याच्यामध्ये. हा अमृत, अमृत तुल्य चहा आहे का. जबरेश्वर जबरेश्वर आहे ना, माहिती आहे ना. माहित नाही बाबा. अरे ते सोलापूर पेट्रोल पंप पण आहे का. ठीक आहे ठीक. फोंडूजींना आवडणारा चहा आहे कमी साखरेचा. मला थोडासा गोड चहा आवडतो. ठीक आहे. हा पांचरीचा चहा. पांचरीचा चहा झालाय. मग आमदार चहा, खासदार चहा कसा असतो. ते जाऊ दे, ते आमदार जाऊ दे. मी येवल्याची चव सांगू शकतो. हा जबरेश्वर, खोमने चहा. आमच्या इथं अजून एक आहे पण गंधर्व. चहा पिल्या कळतं कुठली चौकशी. पण हा माझ्या हातचा चहा आहे फोंडूजी. तुम्ही किती नावं घेतली. याचं कारण असं, आजचा चहाची जी गोडची क्वालिटी आहे ती एकदम परफेक्ट झाली. तुला गोड आवडतो, मिडियम लागतो. मिडियमच म्हणजे जास्त गोड नसतं करायचं, उचमळतं. बर प्या. चहा पिऊन झाला. हो चहा पिऊन झाला माझा. हे बघा अरे काय खाली कप ठेवलेलं आहे. थोडासा आहे शिल्लक तुला त्याच्यात. ना चहाची चवच कळत नाही कशी घ्यायची. हा तो काय सरबत आहे का पिऊन टाकला. मग चहा कसं पिता हे बघ, असतात. चहा हळूहळू प्यायचा असतो. अच्छा सरबत सारखं गेलाच पिऊन पण टाकले. आम्हाला माहित नाही चहाची चव. आम्हाला फक्त माहित आहे शरबत, शिरा, मसाले दूध यांची चव माहित आहे. कॉफीची चव पण माहित आहे. पण कॉफी सुद्धा गोड लागते, अजिबात सपक चालत नाही. मांजर पण आलेलं आहे आम्ही आल्यानंतर. चिमण्या आल्या, मांजर आलं. हो ना फोंडूजी. सगळे येतात आम्ही आल्यानंतर. आत्ता वाजले आहेत सायंकाळचे 6. आम्ही येऊन 2-3 तास झालेले आहेत. सगळं घर स्वच्छ केलं, चहा सुद्धा बनवून पिला. आता आमच्या राहत्या घरी निघतोय आम्ही. तर व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.